झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेकनंतर स्वागत। मी थेट जातोय कोल्हापूरला। फारुख मेहतर आपल्या सोबत आहेत। खरं तर शेतकरी गव्याला हुसकावतात, पण गवा खाद्याच्या अपेक्षेनं पुन्हा येतो। वन खात्यानं नेमकं काय केलं पाहिजे या गव्याच्या संदर्भात? थोडक्यात उत्तर द्या सर। वन खात्यानं जे जंगलाशेजारची जी शेती आहे तिथं पीक पद्धती बदलता कशी येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। जंगलांना लागणारे जे वनवे आहेत ते थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। त्याचबरोबर लोकांना सतर्कतेनं आणि जागृतीनं आपल्या शेतात जाणं येणं करायला सांगायला पाहिजे। आणि त्याचबरोबर जे झरे आहेत, वनातले जे झरे नैसर्गिक पाण्याचे स्रोत आहेत ते वेळच्या वेळी स्वच्छ करून जे मुरलेले आहेत किंवा बंद झालेले आहेत त्यासाठी प्रयत्न करून ते जर केले तर पाण्यासाठी हे गवे शेतामध्ये येणार नाहीत आणि लोकांचं त्यामुळं शेती ही वाचेल निश्चितच। नक्कीच या सगळ्या गोष्टींचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे, कारण निसर्गाचा अभ्यास मानवानंच केला पाहिजे आणि त्यानंच वाचून जीवचक्र म्हणजे काय हे समजून घेतलं तर अशा प्रकारचा संघर्ष भविष्यात टाळता येण्यासारखा आहे। धन्यवाद फारुख सर आमच्याशी बोलल्याबद्दल। आजच्या प्राईम वॉचमध्ये आपण इथंच थांबूयात। पाहत राहा झी 24 तास एक पाऊल पुढे। झी 24 तास एक पाऊल पुढे।